नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं रेखा फॅशन मराठीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपल्याला काय करायचं आहे तर हा कटोरी साधा ब्लाऊज आहे. तर कटोरी साधा ब्लाऊज आहे तो त्याचा आपण पुढचा भाग कसा तयार करणार आहोत ते आपल्याला आज बघायचं आहे. तर कटोरीला म्हणजे कटोरीला टक्स किती घ्यायचा, कसा घ्यायचा, कुठं टिक मार करायची, म्हणजे कटोरी जो टक्स पॉइंट आहे तो आपल्याला कशा पद्धतीने घ्यायचा आहे तो मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि काही तुम्हाला वाटलं, काही प्रॉब्लेम वाटला किंवा माझ्या व्हिडिओत जरी तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटला तरी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. चला, हे बघा, ही जी आहे आपल्या हे साधे ब्लाऊज आहे. तर साध्या ब्लाऊजच्या ज्या कटोरी आहेत त्या अशा समोरासमोर ठेवून घ्यायच्या आहेत. आणि अशा पद्धतीने हा एक पॉईंट आणि हा एक पॉईंट, हा पॉईंट आणि हा पॉईंट, म्हणजे मी एवढं बारीक सांगते, म्हणजे जे आपण मैत्रिणी नवीन शिकणार आहेत तशी नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींसाठी सांगते. हा पॉईंट आणि हा पॉईंट काय करायचा आहे, इथं जॉईंट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आणि ज्या वेळेस आपलं हे बरोबर इथं 1 इंच उरतंय तर समजून जायचं की आपली जी कटोरी आहे ती परफेक्ट आहे. पण काही वेळेस काय होतं, जे आपण मैत्रिणी नवीन शिकतात तर त्यांना ह्याचा आणि ह्याचा, म्हणजे ह्याचा हे जो प्रॉब्लेम आहे इथला तो लवकर कळत नाही. तर काही काय करतात, तर काही मैत्रिणींचा टक्स या पद्धतीने पण येतो. त्यांना वाटतं हा जो इथं पॉईंट उरलेला आहे, इथं आलेला आहे, तर काहींकडून अशा नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींकडून ही चूक झालेली आहे. तर काय करायचं आहे, फक्त कटोऱ्या ज्या आहेत आपल्या अशा समोरासमोर ठेवून घ्यायच्या. गळ्याचा आकार अशा पद्धतीने बघून घ्यायचा आहे, हा आकार आहे आपल्या गळ्याचा. आणि ह्या पद्धतीने बरोबर ही कटोरी जी आहे आपल्या अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची. ज्यावेळेस आपली कटोरी फोल्ड होणार आहे अशी फोल्ड करून घ्यायची. आणि मग काय करायचं आहे आपल्याला, तर हा आहे आपला टेप. तर उभा टक्स आहे तो आपण घेणार आहोत 2.5 इंचाचा. कोणी कोणी 2.25 इंचाचा सुद्धा घेतं. तर आपण जो घेणार आहोत तो 2.5 इंचाचा उभा टक्स घेणार आहोत. आणि आडवा टक्स आहे तो आपल्याला बरोबर 1.5 इंचाचा घ्यायचा आहे. अशा पद्धतीने टक्स आहे ते मारून घेणार आहोत आपण. या पद्धतीने जो आहे आपला टक्स मारून झालेला आहे, पाहू शकता. अजून एक टीप आपल्याला एक्स्ट्रा मारून घ्यायचा आहे. पाहू शकता, हे बघा, हा जो आहे आपल्या कटोरीला टक्स आलेला आहे. तर कसा टक्स आलेला आहे तुम्ही बघू शकता. अशाच पद्धतीने टक्स मारायचा आहे. म्हणजे ज्यांना पण नाही समजलं त्यांनी ह्या पद्धतीने अस्तर ठेवायचं, म्हणजे सॉरी, ब्लाऊज पीस ठेवायचा आहे आणि टक्स मारायचा आहे. तर काहींकून काय होतं, समजा आता असं ठेवलेलं आहे पण टक्स मारताना काहींकून काय होतं, दोन्ही कटोऱ्या ज्या आहेत ते एकसारख्या होतात. तर एकसारख्या कटोऱ्या होऊ नये म्हणून सुद्धा ही ट्रिक्स तुम्हाला वापरायची आहे. ते बघा, ही कटोरी परत आपल्याला ह्याच पद्धतीने फोल्ड करायची. ही कटोरी जी आहे आपण ह्या साईडने फोल्ड केलेली आहे. ही कटोरी जी आहे आपल्याला तर ह्या साईडने फोल्ड करायची आहे. हा जो गोल आकार आहे, एक एक म्हणजे एक साईडची कटोरी आहे ती आपण ह्या गोल आकारापासून फोल्ड केलेली आहे. आपल्या कटोरीला जो आहे टक्स पॉईंट टाकून झालेला आहे. बघा किती छान आणि व्यवस्थित टक्स आलेला आहे. दुसरा सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने टक्स घ्यायचा आहे. 2.5 इंचाचा टक्स आहे आणि आडवा जो आहे आपला 1.5 इंचाचा आहे. तर ह्याच पद्धतीने आपण टक्स मारून घेणार आहोत. तर प्रत्येक, म्हणजे तुम्ही टक्स मारा किंवा कोणतीही टीप मारा, प्रत्येक टिपाला 2 टिपा एक्स्ट्रा, एक टीप एक्स्ट्रा मारायचीच आहे. आणि दोरी वगैरे एकदम कट करून घ्यायची, म्हणजे तुम्ही जे पण काम करशाल त्या कामाला फिनिशिंग दिसणार आहे. तर अशा पद्धतीने जे आहे कटोरीला टक्स मारून झालेले आहेत. तर हे बघा, आपली आई जी आहे क्रॉसपट्टी आहे. तर क्रॉसपट्टी आपल्याला कशा पद्धतीने ठेवायची आहे, तर हा साधा ब्लाऊज आहे. तर साधा ब्लाऊज असल्यामुळे आपल्याला काही वाटणार नाही, प्रॉब्लेम येणार नाही. पाटपोट ब्लाऊज आहे. तर तरी पण अशा पद्धतीने जे आहे आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. साध्या ब्लाऊजची कटोरी जी आहे अशा पद्धतीने फिटिंग करून घ्यायची आहे. तर पाहू शकता, कुठे पण अशी थोडी पण खालीवर झालेली नाही आहे. पूर्ण कटोरी जी आहे आपली व्यवस्थित आलेली आहे.
आपण दुसरीसुद्धा कटोरी लगेचच जोडून घेतलेली आहे, पाहू शकता तुम्ही. त्याच पद्धतीने जोडायचे आहे आपल्याला. तर जे दोरे आहेत ते एक्स्ट्रा कट करून टाकायचे आहेत. पाहू शकता दोन्ही जे आहे आपल्या कटोऱ्या किती व्यवस्थित बसलेल्या आहेत, कुठंच असं खालीवर झालेलं नाही आहे. तर आता आपल्याला योगपट्टी जॉईन करायची आहे. तर योगपट्टी कशा पद्धतीने जॉईन करायची आहे, तर हे बघा योगपट्टीला ह्या अशा पद्धतीने, म्हणजे थोडासा कपडा कमी भरला म्हणून मी ह्या पद्धतीने कटिंग केलेलं आहे. तर जी छोटी बाजू आहे ती आपल्याला आतून घ्यायची आहे, फिटिंगमध्ये ती जाणार आहे आणि अशा पद्धतीने योगपट्टी जी आहे आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे. आतून सुद्धा ब्लाऊजला फिनिशिंग व्यवस्थित यावं म्हणून आतल्या सुद्धा ज्या टिपा आहेत त्या व्यवस्थित आल्या का नाही आल्या त्या आपल्याला चेक करून घ्यायच्या आहे. ते बघा ह्या पद्धतीने जे आहे मी योगपट्टी आहे ती जॉईन करून घेतली आणि अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आणि परत एक आपल्याला फोल्डिंग करून टिप मारून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने जर आपण योगपट्टी जर जॉईन केली तर आपल्या ब्लाऊजला आतूनही फिनिशिंग छान येणार आहे आणि दिसायला सुद्धा पाटपोल ब्लाऊज आहे तो आपला व्यवस्थित दिसणार आहे. तर हे बघा आता हा जो आहे पुढचा भाग आपला तयार झालेला आहे. तर आता आपण लगेचच आयपट्टी करून घ्यायची आहे आपल्याला. तर आयपट्टी हे बघा जो गाळ्याचा कपडा आहे तो उरलेला आहे, 2.5 इंचाचा जो कपडा असतो तो उरलेला आहे. त्याच कपड्यापासून आपल्याला आयपट्टी आणि हुकपट्टी करायची आहे. तर मी आयपट्टी करते. तर आयपट्टी बघा आपल्याला ह्या पद्धतीने करायची आहे. एक आपल्याला वरतून सुद्धा दाब टीप मारून घ्यायची. अशा पद्धतीने जर तुम्ही आयपट्टी आणि हुकपट्टी जर जॉईन करून घेतलं तर व्यवस्थित येणार आहे आणि फिनिशिंगसुद्धा एकदम छान येणार आहे ब्लाऊजला. आणि ह्या पद्धतीने फोल्ड करून घेऊन एक टीप मारून घ्यायची. जो तो तुमचा गळा राहणार आहे त्या गळ्यावर मार्किंग करून गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे. बघा असा जो आहे मी गोलाकार गळ्याला देऊन घेतलेला आहे आणि ते आपल्याला कट करून टाकायचा आहे. हा झालेला आहे आपला जो एक साईडचा आहे तो पुढचा भाग आहे तो आपला तयार झालेला आहे, पाहू शकता. आता आपल्याला दुसरा पार्ट घ्यायचा आहे लगेचच. त्याच पद्धतीने जॉईन करायचं आहे जे मी तुम्हाला सांगितलं आहे ह्या पद्धतीने. जो आपला फ्रंट साईडचा भाग आहे तो संपूर्ण तयार झालेला आहे. तर आता आपल्याला बॅक साईडचे टक्स घ्यायचे. आडवा टक्स घेतलेला आहे मी 4.5, उभा घ्यायचा आहे आपल्याला 4.5 किंवा 4. आणि हे बघा वापर कशाचा करायचा आहे, तर आपले जे नख आहे त्या नखाने बरोबर असे मार्क करून घ्यायचं आहे. नखाने मार्क करून घेतल्यावर बरोबर तिथं खून होणार आहे आणि त्याच्यावरच आपल्याला टिप मारायची आहे बॅक साईड टक्सची. तर आपले जे आहे बॅक साईड जो आहे टक्ससुद्धा मारून झालेला आहे आणि
साधा ब्लाऊज असल्यामुळे आपल्याला कमरपट्टीतही जॉईन करावाच लागणार आहे. तर कमरपट्टीसुद्धा आपण लगेच जॉईन करून घेणार आहोत. एकसारखा टक्स आलेला आहे का चेक करून घ्यायचा आणि एकसारखा टक्स आल्यानंतर आपल्याला परत एक एक एक्स्ट्रा जे आहे टीप मारून घ्यायची आहे. तर आता आपण लगेचच कमरपट्टीसुद्धा जॉईन करून घेणार आहे. पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने जे आहे मी कमरपट्टी जॉईन करून घेणार आहे. परत तिला एक दाबटीपही देऊन घ्यायची आहे. हे बघा अशा पद्धतीने दाबटीप देऊन घ्यायची आणि फोल्ड करून घेऊन परत आहे ना कमरपट्टीला आहे ती 5 नंबरच्या टिपवर एक टीप मारून घ्यायची. म्हणजे आपल्याला हात शिलाईला ज्या वेळेस करायचे आहे त्यावेळेस आपल्याला उसवायला बरं असतं. तर आपला जो आहे बॅक साईडसुद्धा आपण आता पूर्ण तयार करून घेणार आहोत. लगेचच आता आपण आपली जी आहे बाही जी आहे ती सुद्धा लगेच घेणार आहोत. अशा पद्धतीने हे जे आहे बॅक साईड तयार झालेला आहे. जो आपला फ्रंट साईड आहे तो मग मोजून घ्यायचा सारखं व्यवस्थित आलेलं आहे का. आणि अशा पद्धतीने जे आहे तिरकी टीप मारून घ्यायची आहे. 2-2 टिपा मारून घ्यायच्या. दुसरा पार्ट पण लगेचच जॉईन करायचा आहे आपल्याला. एकसारखं शोल्डर जॉईन करून घ्यायचं. कुठंतरी मागं पुढं आहे का बघून घ्यायचं आणि कुठेच जर मागं पुढं नसलं तर एकसारखं करून आणि थोडंसं तुम्हाला शोल्डर जर कट करायचं मागं पुढं असलं तर तुम्ही कट करू शकता. अशा पद्धतीने आपला हा भाग आहे पूर्ण तयार झालेला आहे. बॅक साईड फ्रंट साईड. आता बाही आहे बघा, ही जी बाही आहे ती अशा पद्धतीने एक सरळ टीप मारून घ्यायची. अर्धा इंचावरून कपडा फोल्ड करून ह्या पद्धतीने जे आहे आपण एक टीप मारून घेतली आणि परत आपल्याला 1 इंचावर किंवा 1.5 इंचावर कापड फोल्ड करून आणि एक 5 नंबरवर टीप मारून घ्यायची आहे. ह्याच पद्धतीने मध्ये थोडंसं कट करून टाकायचं आणि परत दुसऱ्या बाहीला सुद्धा लगेचच आपल्याला सरळ टीप मारून घ्यायची आहे. आणि जो आपल्या बाहीचा जो मध्य टक्स आहे त्या टक्सवर आपला टक्स काढून घेऊन आणि आपली जी बाही आहे ती आपल्याला अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायची आहे. ही झाली आपली बाहीसुद्धा आपण लगेचच जॉईन करून घेणार आहोत. एक साईडची जी बाही आहे आपण ती जॉईन करून घेतलेली आहे आणि असा कपडा आपला वडायचा नाही आहे. एकदम सैल कपडा सोडायचा आणि मग आहे ना बाही आपल्याला जॉईन करायची आहे. म्हणजे दोरे आहेत ते उरलेले सुरलेले ते आपण कटिंग करून टाकणार आहोत. हे बघा ह्या बाहीला सुद्धा आपल्याला मध्यभागी सेंटर दिलेला आहे आणि तिथूनच अशा पद्धतीने जर आपण बाही जर जॉईन केली तर बाहीचा जो मध्य सेंटर आहे तो आपला हलत नाही आणि शोल्डरसुद्धा आपलं एकदम आपलं शोल्डर आहे ते मध्यावरच येतं. तर ह्याच पद्धतीने तुम्ही बाही जॉईन करत जा. आता आपली बाहीसुद्धा जोडून झालेली आहे आणि 2-2 ज्या टिपा आहेत त्या एक्स्ट्रा मारून घ्यायच्या आहेत आपल्याला.
गोट करण्यासाठी मी 1 इंचाची जी पट्टी आहे ती कट करून आणि जॉईंट करून घेतलेली आहे आणि परत फोल्ड करून एक दाब टीप देऊन घ्यायची आणि मग आपल्याला गोट करायचा आहे. पाहू शकता म्हणजे एक्स्ट्रा कपडा आहे तो आपला तो आपण कटिंग करून टाकणार आहोत. तर फक्त लक्षात राहू द्यायचं, लक्षपूर्वक कट करायचा आपला हा कपडा कट करता करता आपला ब्लाऊज पीस कट ना होऊ ह्याची मात्र तुम्ही काळजी घ्यायची आहे. तर काहींकून कसं होतं नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींकून असं म्हणजे एक्स्ट्रा कपडा कट करता करता ब्लाऊजसुद्धा कट होऊन जातो. तर ते मात्र ते ध्यानात ठेवायचं आणि लक्ष ठेवूनच कटिंग करायची आहे गळ्याच्या कपड्याची. तर अशा पद्धतीने हे पाहू शकता तुम्ही बरोबर 1/2 इंचावर टीप आलेली आहे आणि मग आपल्याला गोट करायचा आहे. तो गोटसुद्धा खूपच सोपी पद्धत आहे. ह्या पद्धतीनेच गोट करून घ्यायचा आहे. आणि तुमचा अंगठ्याचा आणि बोटाचा वापर करायचा आहे ह्याला. अशा पद्धतीने जर तुम्ही गोट केला तर तुमचा गोटसुद्धा व्यवस्थित येणार आहे आणि तो गोट आपला उलटणार सुद्धा नाही आणि फिनिशिंगसुद्धा एकदम एकसारखी येणार आहे. आता आपण लगेचच फिटिंगच्या टिपा मारून घेऊन एक्स्ट्रा कपडा कटिंग करून टाकणार आहे मी. दुसरी साईडला पण आपल्याला त्याच पद्धतीने टिप मारून घ्यायची आहे आणि जे एक्स्ट्रा आहे ते कटिंग करून टाकायचं आहे. अशा पद्धतीने पाहू शकता. जे एक्स्ट्रा आपण आहे ते कटिंग करून टाकलेलं आहे आणि जे आहे तुमच्या फिटिंगच्या ज्या टिपा आहे जे ते तुमचं माप असेल त्या मापावर तुम्ही फिटिंग करून घ्यायचे आहे. तर ह्या ताईंचं कमर आहे 28.5 इंच, दंडा आहे 5.25 इंचाचा. तर हे मार्किंग टाकून घ्यायचं आहे या ब्लाऊजचं कमरेचं आणि दंडघेराचं ही मार्किंग करून घेऊन आणि लगेचच आपण ह्या ब्लाऊजची फिटिंगसुद्धा करून घेणार आहोत. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि याच्यामध्ये काही ट्रिक्स दिलेल्या आहेत मी कटोरीला ज्यावेळेस आपण कटोरीला टक्स मारतो तर आपल्याला कटोरी कशी ठेवायची आणि कशा पद्धतीने फोल्ड करायची तर ही मी तुम्हाला ट्रिक्स सांगितलेली आहे. ही ट्रिक्स तुम्ही फॉलो करा म्हणजे तुम्हालाही ब्लाऊजला प्रॉब्लेम येणार नाही आणि ब्लाऊजसुद्धा तुम्ही व्यवस्थित शिवू शकता. तर हे बघा ह्या मापाचा ब्लाऊज आहे. ह्या मापाच्या ब्लाऊजवरून मी आता दंड घेऱ्याचं आणि कमरेचं माप घेतलेलं आहे आणि ते ब्लाऊजवर टाकून घेऊन आणि ज्या आहे आपल्या फिटिंगच्या टिपा ज्या आहे एक्स्ट्रा मारून घ्यायच्या आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ जो आहे कसा वाटला तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितले तर तुम्हाला मी जे काही सांगते ते तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि मला सुद्धा बरं वाटेल. तर
अशा पद्धतीने जो आपला ब्लाऊज आहे, साधा ब्लाऊज आहे, तो संपूर्ण टिच करून झालेला आहे. आणि कंबरसुद्धा मोजून घेतलेला आहे आपण. एकसारखं कमर भरता एका ब्लाऊजला ब्लाऊजसुद्धा लावून घ्यायचा आहे आपल्याला. तर एकदम परफेक्ट माप भरलेला आहे. ब्लाऊजला ब्लाऊज लावून बघितलं आणि जे आपल्या फिटिंगच्या टिपा आहे त्याबरोबर आपल्याला पाव इंचावर अंतर ठेवून त्या टिपा मारायच्या आहे. म्हणजे त्या टिपांना सुद्धा व्यवस्थित फिनिशिंग आली तर जो पाटपोट ब्लाऊज आहे तो व्यवस्थित दिसतो आणि फिनिशिंगसुद्धा छान येते ब्लाऊजला. तर तुम्ही ही जी ट्रिक्स आहे टिपा मारायची, ब्लाऊज फिटिंग करायची, ही सुद्धा ट्रिक्स तुम्ही वापरा. म्हणजे तुमच्या ब्लाऊजला फिनिशिंगसुद्धा छान येईल आणि मोंढ्यातले सुद्धा 100% प्रॉब्लेम तुमचे कमी होतील. आता जो आहे संपूर्ण ब्लाऊज आहे तो आपला फिटिंग करून झालेला आहे. तर तुम्हाला हा साधा ब्लाऊज कसा वाटला, याची फिनिशिंग तुम्हाला कशी वाटली, याचा लुक कसा वाटला, तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि काही तुम्हाला प्रॉब्लेम वाटला तर मला तुम्ही विचारू शकता. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, परत एकदा सांगते. आणि जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.